नमस्कार प्रेक्षकांनो, आवाज मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत. ठरलं तर मगच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सायली आता हिने प्रतिमाचा फोटो कपाटात ठेवलेला असतो आणि ते अर्जुन बघतो. अर्जुन तिच्यावर खूप चिडतो आणि म्हणतो की घरातले किती पॅनिक झाले. तुम्हाला माहिती आहे मिसेस सायली, तुम्ही हा फोटो इथे लपवला, तुम्हाला बोलायला काय झालं घरच्यांबरोबर. तेव्हा सायली म्हणते की हे बघा, ती आता त्या प्रतिमात्याच्या फोटोला ओढणीने असा अर्धा चेहरा झाकून अर्जुनला सांगण्याचा प्रयत्न करत असते की हे बघा, त्या दिवशी ते ॲक्सिडेंट झालेली बाई आहे ना, ती त्यांनी सेम अशीच ओढणी घेतलेली होती आणि त्या आहे ना प्रतिमात्याच आहे. आता मला कन्फर्म झालं आहे, हाच खूप मोठा पुरावा आहे, तुम्हाला मला दाखवायचा होता. पण अर्जुन मात्र खूप चिडतो आणि म्हणतो की प्लीज मिसेस सायली, ह्या घरामध्ये पुन्हा प्रतिमात्याचा विषय काढू नका. त्या ह्या जगामध्ये नाही आहे, कारण त्यांची डेड बॉडीसुद्धा आपण पाहिली होती. त्यामुळे तुम्ही परत परत मला तोच विषय काढून त्रास देऊ नका. मी हात जोडून तुम्हाला विनंती करतो की प्रतिमात्याचा विषय इथेच बंद करा. तरी आता सायलीला काय राहत नसतं. सायली म्हणते की मी अशी गप्प बसणार नाही. तेव्हा आता सायली पर्स उचलते, प्रतिमातेचा फोटो घेते आणि फोन घेऊन ती आता बाहेर निघून जाते. कोणालाही न सांगता सायली जिथे ॲक्सिडेंट झालेला असतो प्रतिमात्याचा तिथेच गेलेली असते. त्या जागेवरती येणाऱ्या जाणाऱ्या सर्वांना फोटो दाखवत प्रतिमात्याला कोणी ओळखते का हे बघत असते. दुकानदारांना सुद्धा ती विचारत असते, मात्र तिला कोणीच ओळखत नाही. तेव्हा आता सायली खूपच तिला वाईट वाटत असतं की मी एवढा वेळ इथे वेस्ट केला आहे, पण मला प्रतिमात्याचा काही शोध मिळत नाही. तेव्हा आता ती फोनमध्येच बघत असते आणि तितक्या तिथून प्रतिमात्यासारखंच असं चेहरा झाकलेली एक बाई जात असते. सायली जोरात आवाज येते, प्रतिमात्या थांबा, असं म्हटल्याबरोबर ती बाई थांबते आणि सायली आता तिथून त्यांना समोरच उभी राहते त्यांच्या जाऊन. तेव्हा तिचा चेहरा बघितल्यावर ती बाई दुसरीच कोणतरी असते. आता सायलीला धक्काच बसतो. सायली त्या बाईला सॉरी म्हणून पुढे निघून जाते. आता तिथे देवीचं एक मंदिर असतं. सायली विचार करते की मला देवीला प्रार्थना करावीच लागेल, म्हणून ती देवीच्या मंदिरात जाते आणि तिथे जाऊन ती देवीला म्हणते की देवी आई, तूच मला काहीतरी मार्ग दाखव, तूच मला हा रस्ता दाखवलास ना, ह्या रस्त्यावर तूच घेऊन आलीस ना, आणि माझ्याबरोबर असा अनुभव मला का आला, प्रतिमातेचाच ॲक्सिडेंट का झाला त्या दिवशी आणि मीच का वाचवलं त्यांना. नक्कीच काहीतरी मला वाटतं याच्याबद्दल. माझा आणि प्रतिमातेचा काय संबंध आहे, त्या बाईबद्दल मला इतकं का काळजी वाटते. त्या जर प्रतिमाते असेल ना तर मी नक्कीच त्यांना घरी घेऊन जाईल. प्लीज आई देवी माते मला सहकार्य कर ना. तेव्हा आता देवीच्या डोक्यावरचं फूल हे सायलीच्या पायावरच पडतं. तितक्यात गुरुजी आता सायलीला प्रसादाचं ताट देतात आणि म्हणतात की बोरी, तुझी मनातली इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. तू हा प्रसाद बाहेर जाऊन वाट. तिथे बाहेर जे मागणारे बसलेले आहेत ना त्यांना हा प्रसाद दे. तेव्हा सायली जाते आणि प्रसाद देत असते. तेव्हा 2-3 जणांच्या पुढेच प्रतिमात्या बसलेल्या असतात. सायली आता प्रसाद देत असते तेव्हा प्रतिमात्या हात पुढे करतात आणि सायलीचं लक्ष त्यांच्याकडे जातं आणि प्रतिमात्यांना बघून सायलीला धक्काच बसतो. सायली आता पुढे प्रतिमात्याला घेऊन जाणार का घरी हेच आपल्याला पाहायचं आहे. पाहत राहा ठरलं तर मग. आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.